नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्यातर्फे मोबदला तत्वांवर गट प्रवर्तक पदभरती जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये 2 पदे आहेत. 2 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे तुम्हाला यामध्ये ऍप्लिकेशन करायचे आहे, सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे जे ऑफिशियल PDF आहे ते टोटल 5 पेजेसचे आहे, पण याच्यामधली जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, पदाचे नाव आहे आशा गट प्रवर्तक. मंजूर झालेली 2 पदे आहेत, एक जिल्हा स्तर आणि दुसरा आहे महानगरपालिका स्तर. मोबदला जो आहे तो केंद्र शासनातर्फे आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रवास भत्ता, त्याचबरोबर दैनिक भत्ता याप्रमाणे 25 दिवसांकरिता कार्यधारित एकूण कमाल मोबदला जो आहे तो 8,125 आहे. त्याचबरोबर मोबदला जो राज्य शासनाचा आहे तो पण पुढे दिलेला आहे. तसेच आता हे सदरचं पद जे आहे हे निव्वळ मोबदला तत्वावर असून शासन सेवेत कधीही नियमित करता येणार नाही, म्हणजे हे परमनंट नसणार आहे. त्याचबरोबर केंद्र शासन व राज्य शासन मोबदला कार्यधारित असून केलेल्या कामानुसार दोन्ही प्रकारचा मोबदला जो आहे तो दरमहा वेगवेगळा देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. वय कमीत कमी 21, जास्तीत जास्त 38, यापेक्षा म्हणजे तुमचं वय 21 पेक्षा कमी नसावे, 38 पेक्षा जास्त नसावे. संगणक ज्ञान असलं पाहिजे, MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. टायपिंग झालेली पाहिजे, मराठी 30, इंग्लिश 40, टायपिंग उत्तीर्ण असणं हे आवश्यक आहे. अनुभव तुम्हाला वर्ड आणि एक्सेल हे काम केल्याचा अनुभव पण असेल तर याला प्राधान्य आहे, म्हणजे हे काय क्वालिफाय नाही, पण हे जर तुम्हाला वर्ड आणि एक्सेल यूज करता येत असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील, म्हणजे दोन्ही पद जे आहेत ते महिला उमेदवारांसाठी आहेत, म्हणजे याच्यामध्ये महिलांनीच तुम्ही अप्लाय करू शकता. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका तसेच गट प्रवर्तक यांना प्राधान्य याच्यामध्ये दिलं जाणार आहे, ऑलरेडी जर तुम्ही याच्यामध्ये असाल तर. महानगरपालिका क्षेत्राकरिता आवेदन करणाऱ्या उमेदवारांकडून दुचाकी वाहन असणे, दुचाकी वाहन चालवण्याचा कायमस्वरूपी परवाना असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे 2 व्हीलरचं. आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आपण ते पाहूया. तर बघा, 10वी व त्या पुढील अर्हता पाहिजे. कमीत कमी याच्यात पदवीधर दिलेला आहे. ग्रॅज्युएशनचं पाहिजे, जन्म तारखेचा पुरावा, संगणक प्रशिक्षण MSCITचं कार्ड, त्याचबरोबर जाहिरातीसोबत जोडलेला नमुना, तो अर्ज, अशा ही आहेत, म्हणजे जे क्वालिफिकेशन कागदपत्र आहेत ते इथं दिलेले आहेत. अटी व शर्ती इथे बघू शकता. पूर्ण भरलेले अर्ज माननीय अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला या नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी भवन परिसर, आकाशवाणी केंद्रासमोर हे जे ही दिलेलं आहे, पोस्टाने पाठवायचं आहे. जे पत्ता दिलाय त्याच्यावर अर्ज सादर करण्याचा शेवटचा जो दिनांक आहे तो 14 तारीख आहे. 14 तारखेच्या आधी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. याची यादी वगैरे लावली जाईल. ज्या उमेदवारास आक्षेप सादर करायचे आहे त्यांनी आक्षेपाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. तुम्हाला आक्षेप सादर करायचा असेल तर तेही करू शकता. जे उमेदवारास गुणानुक्रमे आहेत 1 जसे 5 या प्रमाणात मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल. एक मुलाखत घेतली जाईल. मुलाखतचा दिनांक सुद्धा लवकर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. आणि भरती प्रक्रिया, मुलाखत रद्द करणे, अंशतः बदलणे सर्व काही त्यांच्या हातात आहे, किंवा पद वाढवणे असेल, कमी करणे असेल ते सुद्धा. अशा प्रकारे मुलाखतीद्वारे हे पद जे आहे ते भरले जाणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन अजून पाहिजे असेल संक्षिप्त रूपामध्ये, तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्रामवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्याचबरोबर कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारू शकता, किंवा तुम्हाला जर काही जरी अडचण येत असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला घाबरू नका, किंवा मागे पुढे पाहू नका, कारण आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. इंटरेस्टेड असाल, PDF पाहिजे असेल, इंस्टाग्रामवर मिळून जाईल, किंवा तुमचा ईमेल जो आहे तो आमच्याशी पाठवू शकता. त्याच्यावरही तुम्हाला आम्ही PDF देऊन टाकू. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.